भगवान श्री शंकराचं पूजन झालं, ते कसं करावं हे तुम्हाला सांगितलंय. मिळते ती सामुग्री तुम्ही पूजेमध्ये घ्या, आणि काही नाही मिळालं तरी दुःख मानण्याचं काही कारण नाही, कारण तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होणारा हा देव आहे. हा देव सहज जरी पूजा घडली तरी आपल्याला आशीर्वाद देणार आहे. ती पूजेची तिथी माहिती असू द्या नसू द्या, पर्व काळ असू द्या नसू द्या, सहज जरी इच्छा नाही, मनात नाही, काही कल्पना नाही, तरी पण आपल्याकडनं जर पूजा घडली तर हा देव आपल्यावरती विशेष कृपा करतो. तुम्ही म्हणाल कसं? महाशिवरात्रीची कथा खूप काही शिकवते आपल्याला. शिवरात्रावहोरात्रं निराहारो जितेन्द्रियाः अर्चयेदा यथा न्यायं यथा बलं वञ्चक तत्फलं मम पूजायां वशमेकं निरन्तरं तत्फलं लभते सद्य शिवरात्रो मदर्चनात्. शिवरात्रीची जी कथा आहे, एका भिल्लाला शिवपूजन घडलेलं, ती सहज त्याला पूजा घडलेली आहे. भिल्ल तो, त्याला तिथी माहिती नाही, वार माहिती नाही, नक्षत्र माहिती नाही, काहीच नाही. त्याच्या गळ्यात माळ नाही, भाडावर टिळा नाही, अंतकरणात दया नाही, काहीच नाही त्याच्याकडे. पण चुकून त्याला पूजा घडली तर महादेवानं त्याचं कोटी कल्याण केलं. या महादेवासारखा भोळा देवच नाही हो, खरंच. हा भोळा महादेव भक्ताचे गुणदोष पाहतच नाही, त्याला फक्त देण्याचं काम करतो. एक चोर महादेवाच्या मंदिरात चोरी मोजायला बसला, आणि चोरी मोजायला बसला तो कचरा होता बेलाच्या पानाचा, त्यानं फक्त उचलला आणि बाहेर टाकला. महादेव एवढे खुश झाले त्याच्यावर, त्याला रात्रीतून कुबेर बनवलं महादेवानं. कुठल्याही मठ मंदिर, गुरुस्थानी, गुरुच्या घरी, तीर्थक्षेत्रावर, गावच्या मंदिरात, ग्रामदैवताला गेलात तर तिथे कचरा नाही करायचा. तिथला कचरा उचलून जर बाजूला टाकला तर महादेव तुम्हाला काय देऊन जातील तुम्हाला सुद्धा कळणार नाही. मंदिर स्वच्छ ठेवण्याचं काम करायचं. भगवान परमात्मा आपलं जीवन स्वच्छ ठेवतात. देवाच्या मंदिरातला कचरा बाहेर काढला तर आपल्या जीवनातला कचरा निघून जातो, आणि ऐश्वर्य बहाल करण्याचं काम भगवान करत असतात. महादेव या बाबतीत फार भोळे आहेत, फार भोळे. शिकार करायला निघालेला भिल्ल, बायको कुरकुर करत होती, अहो तुमचं लेकरा बाळांकडे लक्ष नाही, 4 दिवसापासून लेकरं उपवाशी आहेत, काहीतरी खायला द्या. सती आज शिकार करून आणतो, आणि जोपर्यंत शिकार मिळत नाही तोपर्यंत घराला येणार नाही. बायकोनं शिळ्या भाकरीचं गाठोडं सोबत दिलं, पाण्याची सळई दिली, शिकार करायला निघाला. उन्हाळा आरंभ झालेला आहे, उन्हाचे चटके लागतायत. फेब्रुवारीमध्ये ऊन असतं पहा, फेब्रुवारीत मार्चमध्ये ऊन असतं. उन्हाचे चटके बसतायत, ऊन अंगाला लागतंय. तशा अवस्थेमध्ये अनवाणी पायानं पूर्ण जंगलाचा कोपरा कोपरा पाहतोय, पण त्याला शिकार काही मिळत नाही. त्यानं ठरवलं
सरोवराच्या काठाला एखादं श्वापद पाणी पिण्यासाठी येईल, आपण त्याची शिकार करू आणि शिकार करून घरी घेऊन जाऊ. तोपर्यंत आपण घरी जायचं नाही. कथा ऐकलेलीच आहे, पण पुन्हा पुन्हा ऐकायची का? ऐकण्याचं विशेष पुण्य आहे, श्रवण भक्तीचं. शिकार करण्यासाठी रात्रीच्या वेळेला एका झाडावरती तो चढून बसला. लेकराच्या पोटातली भूक दिसत होती, बायकोच्या डोळ्यातला राग दिसत होता. आपण आपल्या लेकराला जगवू शकत नाहीत नीट याचं दुःख त्याला होतं, म्हणून तो काटेरी झाडावर चढला. याचं सुद्धा त्याला लक्ष नव्हतं. काटेरी झाडावर चढला आणि शिकारीची वाट पाहतोय. आता एखादं श्वाप देईल, मग एखादं श्वाप देईल, मी त्याची शिकार करेन. रात्रीचा पहिला प्रहर चालू झाला. माझ्या ताईंनो, सूर्याचं पहिलं किरण जेव्हा पृथ्वीवरती पडतं तेव्हा दिवसाचा पहिला प्रहर चालू होतो. 8 प्रहराचा एक दिवस असतो, 3 तासाचा एक प्रहर असतो. 6 वाजता जर सूर्यकिरण पृथ्वीवर आलं तर तिथून पुढे 3 तास पहिला प्रहर असतो. 6 ते 9 पहिला प्रहर, 9 ते 12 दुसरा प्रहर, 12 ते 3 तिसरा प्रहर, 3 ते संध्याकाळचे 6 दिवसाचा चौथा प्रहर, संध्याकाळचे 6 ते रात्रीचे 9 रात्रीचा पहिला प्रहर, रात्रीचे 9 ते 12 रात्रीचा दुसरा प्रहर, 12 ते पहाटेचे 3 रात्रीचा तिसरा प्रहर, पहाटेचे 3 ते सकाळचे 6 रात्रीचा चौथा प्रहर. आणि रात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये एक गर्भवती हरिणी पाणी पिण्यासाठी आली. पाणी पिते ती, तहानलेली होती. तिच्या पोटामध्ये 2 जीव होते. हरिणी दिसली या व्याधाला, झाडावर बसलेला होता. भात्यातून बाण काढला, धनुष्याला जोडला, वाकडा होतोय. नेम धरतो तिला बाण मारायचा आहे. झाडाची पानं तट 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 त्यानं तोडली, खाली सोडली आहे. बेलाचं झाड जिथं असतं तिथे शंकराचं वास्तव्य असतंच. भोलेनाथ तिथे असतातच. सहज त्याच्याकडनं शिवलिंगावरती पानं पडली, कारण तिथे गुप्त शिवलिंग होतं. नेम धरता येईना, थोडा वाकडा झाला. जसा वाकडा झाला त्याच्या कमरेला पाण्याची सळई होती. त्या सळईतलं गोटभर पाणी शिवलिंगावरती पडलं. रात्रीच्या पहिल्या प्रहरात चुकून सहज, काहीच त्याला माहित नाही, पूजा घडली. आणि बाण सोडणार ती हरिणी म्हणते, दादा मला मारू नको, मी गर्भवती आहे. आणि गर्भवती जीवाला मारणं याच्यासारखं महाभयंकर पाप या जगात दुसरं कोणतं नाही. या पापाला फेड नाही. शिवलीला अमृताचं तुम्ही पारायण करत असाल तर एक गोष्ट तुमच्या वाचनात गेली असेल. 1000 बैल मारल्यानंतर जे पाप लागतं ते पाप, 1000 बकरे मारले ना तर 1 बैल मारल्याचं पाप लागतं. 100 बैल मारल्याचं पाप 1 गाय मारल्याचा पापाबरोबर आहे. आणि 100 गायी मारल्याचं पाप तुम्हाला लागेल जेव्हा एका गर्भाची हत्या आपण कराल तेव्हा. शिवलीला अमृतात आलेलं आहे. ए व्याध दादा, मला मारू नको, माझ्या पोटात जीव वाढतायत, मी त्यांना जन्म देते, मग वापस येते, नंतर तुझी शिकार बनते, पण माझी बाळं त्यांना जग पाहू दे.
गर्भ अवस्थेमध्ये असलेल्या जीवाला मारणं हे बरं नाही दादा. भिल्ल विचार करतोय, ही हरिणी आहे, ही माणसाची बोली बोलते. ए हरिणी, तू माणसाची बोली का बोलतेस? तिनं सांगितलं, दादा हे सत्ययुग आहे. या सत्ययुगामध्ये मनुष्य काय पशु काय सगळेजण सत्य बोलतात. आणि या सत्ययुगामध्ये सगळे जीव एकमेकाची बोली भाषा बोलू शकतात. आम्ही पशु असलो म्हणून काय झालं, पण आम्ही सत्य आचरण करतो. या सत्ययुगात कोणीही खोटं बोलत नाही. सत्ययुगात पशुसुद्धा माणसांना बोलत होते. आता कलियुगात माणसं खोटं बोलायला लागली म्हणून पशुमुखी झालेले आहेत, जनावरमुखी झाले. बोलत नाहीत ते आपल्याला, कारण त्यांना माहिती आहे सगळे खोटारडे आहेत म्हणून. बोलत नाहीत आपल्याला जनावर. ए हरिणी, तुझा विश्वास कसा ठेवू? फसवशील मला, जाशील तू. दादा, ब्राह्मण देवताचं वेदाचं पुस्तक जाळल्याचं पाप लागेल मला जर मी तुला खोटं बोलेन तर. वेद जाळल्याचं पाप लागेल मला. तुला फसवणार नाही, अजिबात फसवणार नाही. फक्त मला पाडसांना जन्म देऊ दे. दादा, फसवायचं काय कारण आहे? हा देह, हे शरीर थोडंच अजरामर आहे. हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे, कृमी कीटकांचा सांधा, रवरव दुर्गंधी रे, मंगळतीचा बाधा, स्मरे त्या हरिहरा, नित्य गाई गोविंदा, फसवायचं काही कारण नाही. कारण हा देह किती जरी आपण खाल्ला सांभाळला तरी एक दिवस जाणार आहे. बरोबर आहे का? नाशिवंत देह, जाणार सकळ. नळेगाव कालच बोलले वाटतं मी तुमच्या सोबत. 200 वर्ष अगोदर कोण कोण होतं आपल्यापैकी इथं? 200 वर्षानंतर किती जण राहणार आहेत? कोणीच नाही. तरी पण कथा ऐकायला का येत नाही? तुम्ही नाही, जे येत नाही त्यांना बोलते. इथं कोणीही कायम नाहीये. ही शिदोरी घेऊन जायचंय आपल्याला पुढच्या प्रवासाला. देह नाश पावणार आहे. आता गुरुपौर्णिमेच्या आषाढी एकादशीच्या काळात जी टॉकीजला कथा झाली पहा, ह्यांची नवनाथांची कथा करण्याचं भाग्य प्राप्त झालं मला. आपल्यापैकी आमच्या बऱ्याच माता वर्गांना ऐकली असेल. आमच्या वाघमारे ताईंनी ऐकली वाटतं, बऱ्याच तुम्ही ऐकलेली. तर ती कथा करताना ना, अभ्यास करताना माझं मन भरून यायचं, डोळे भरून यायचे अभ्यास करताना. काय एक एक प्रसंग. गोपीचंद राजा खाली स्नान करत होता. त्याच्या दास्या गरम पाणी आणत होत्या, सुगंधित अत्तर आणत होत्या, उटणं आणत होत्या. आणि आई मैनावती वरच्या मजल्यावर जाऊन बसली होती. थंडीचे दिवस होते. तिनं वर्ण पाहिलं, तिच्या मुलाचं उघडं शरीर, कमरेपासून वस्त्रवरती स्नान करण्यासाठी शरीर उघडं होतं. असं राजबिंड शरीर, ताकद भरलेली, गोरा गोमटा, सुंदर देखणा तिचा पोरगा, पिळदार शरीर. आणि आई रडायला लागली. तिच्या अश्रूचे थेंब त्या झरोख्यातून त्याच्या अंगावर पडले. त्यानं पाहिले कोण रडतंय. गरम थेंब अश्रूचे वरती पाहिलं तर आई होती. तो गोपीचंद राजा आईकडे गेला. तो बसला होता स्नानाला. चंदन पाट पर नहाने को बैठा राजा गोपीचंदा रे. तो वरती गेला. आई, का रडतेस तू? बाळा, तुझं शरीर पाहून मला तुझ्या वडिलांची आठवण आली. अरे तुझ्या वडिलांचं शरीर असं सुंदर होतं, पिळदार होतं, गोरा रंग होता, खूप चांगले होते रे ते, कर्तृत्ववान होते, गोरगरीब लोकांवर दया करत होते, सगळं होतं बेटा. पण त्यांच्या जीवनात सत्संग नव्हता.
गुरु कृपा नव्हती, गुरु अनुग्रह नव्हता, गुरुची दीक्षा नव्हती, गुरु मंत्र नव्हता. खूप चांगले जगले ते, पण युद्धात मेले. बाळा, गुरु मंत्र न घेताच त्यांचं आयुष्य असं गेलंय. बाळा, हे शरीर किती जरी सुंदर असलं तरी ते एक दिवस नाश पावणार आहे. लेकरा, गुरु मंत्र घे आणि या जीवाला धन्यता प्राप्त करून घे, देहाचं सार्थक करून घे, गुरु करून घे. हे आईनं लेकराला उपदेश केला. बाळा, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. आम्ही आनंदी नाचू गावो, जय हो, आम्ही आनंदी नाचू गावो, जय हो. काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. आम्ही आनंदी नाचू गावो, आम्ही आनंदी नाचू गावो, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. जय हो, जय श्री राधे, जय भोलानाथ. बाळा, हे शरीर संपणार आहे, गुरुचा अनुग्रह प्राप्त करून घे. आईनं उपदेश करावा लेकराला. तशी ती हरिणी म्हणते, हे व्याध दादा तुला फसवणार नाही, कारण या शरीराचं किती जरी संरक्षण केलं, खरं सांगू तुम्हाला, चटणी भाकरी खाल्ली तरी जाणार, आणि रोज काजू बदाम सफरचंद अक्रोड पिस्ता मनोका खाल्ला तरी पण जाणार. फरक एवढाच आहे, कमी खाल्लं तर चौघाच्याच खांद्यावर जाईल, आणि कामापेक्षा जास्त खाल्लं तर 4 ऐवजी 8 माणसं लागतील. ह्याच्या पलीकडे असं काही फरक पडणार नाही. 8 काला लागतील माणसं, जास्त खाल्ल्यानं क्षेत्रफळ वाढेल, दुसरं काय होणार. हरण बोलते, हरिण, ए दादा तुला फसवणार नाही, मी नाही फसवणार. सोडून दिलं त्याला. रात्रीचा दुसरा प्रहर चालू झाला, आणि रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी एक दुसरी हरिणी आली पाणी पिण्यासाठी. भिलानं बाण काढला, धनुष्याला जोडला, वाकडा झाला, सळईतलं पाणी शिवलिंगावर पडलं. तटतट पानं सोडली, खाली तोडली, खाली सोडली, नेम धरतोय. ते हरिणी म्हणते, दादा मारू नकोस, माझे 2 पाडस आहेत, मला माझ्या पिलांना भेटू दे. लेकरांना भेटण्यासाठी आईचा जीव काय तुटतो, तो तुझ्या लेकरावर नाठव. माया मंदिरा हलाले लागे कणस फुटाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाला भेटाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलांना भेटाया. मला माझ्या पिलांना भेटू दे दादा, मी माझ्या बाळांना दूध पाजून वापस येते. त्या हरणीला बाण मारण्याच्या छंदात त्याच्याकडनं दुसरी पूजा घडली होती. त्यानं सोडलं हरणीला. रात्रीचा 3रा प्रहर चालू झाला. एक मोठा हरिण आला, त्याला काळवीट म्हणतात. तो हरिण आला. याला वाटलं आता काही टेन्शन नाही, आता शिकार करणार.
वाकडा झाला, सळईतलं पाणी शिवलिंगावर पडलं, पानं तोडली, शिवलिंगावर पडली. तिसऱ्या प्रहराची पूजा सहज घडली. बाण सोडणार तो हरिण म्हणतो, दादा मारू नको मला, मी एका कुटुंबाचा प्रमुख आहे आणि मी जर घरीच गेलो नाही तर माझ्या 2 पत्न्या आहेत, त्या फार पतिव्रता आहेत, त्या शाप देतील रे तुला, त्यांचा तळतळाट लागेल तुला. मी कथेच्या पहिल्या का दुसऱ्याच दिवशी सांगितलं होतं, शाप घेतला तरी चालेल पण कुणाचा तळतळाट कधी घ्यायचा नाही, कारण ती हाय तो तळतळाट फार फार बेकार असतो. कधी कुणाला फसवायचं नाही. कोणी एखादी वस्तू घ्यायला लागलं तर आपण तिथे जाऊन त्याचा व्यवहार मोडायचा नाही. कुणाचं जमलं तर ते मोडायचं नाही. ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा भाग असतो. आपलं कुठं जुळना म्हणून दुसऱ्याचं मोडतोय आपण, हे पाप जीवनात कधीच करायचं नाही, कधीच करायचं नाही. याच्यातून तळतळाट लागत असतो माणसाला, आणि तळतळाट किती कष्ट करा तुम्हाला यश नाही, एवढा भयानक आहे तळतळाट. तो हरिण म्हणतो, दादा मी कुटुंबाचा प्रमुख आहे, मला माझ्या लेकरांना भेटू दे, माझ्या 2 पत्न्या आहेत, त्यांना मी सांगतो मी शिकार झालोय म्हणून. हे हरिणा फसवशील मला? नाही फसवत दादा, मी जर तुला फसवलं तर 28 प्रकारचे नरक भोगण्याचं काम मी एकटा करेन. दिलं सोडून व्याधानं. अरे हा हरिण सुद्धा शास्त्र बोलतोय. वाट पाहत होता, झाडाची पानं तोडत होता, खाली सोडत होता, बेलाची पानं तोडत होता, खाली सोडत होता, वाट पाहत होता. गंमत अशी, ही सगळी हरणं आपल्या घरी आली एका जागेवर आणि सगळे एकमेकाच्या गळ्यात पडून रडायला लागले. गर्भवती हरिणीनं 2 पिलांना जन्म दिला होता, पाडसांना. मोठ्या हरिणीनं पाडसांना दूध पाजलेलं होतं. जेव्हा हा मोठा हरिण घरी आला तेव्हा सगळे रडू लागले. त्या हरिणी म्हणतात, स्वामी आम्ही शिकार बनलेलो आहोत, आम्ही जातो, तुम्ही आपला प्रपंच सांभाळा. छोटी हरिणी म्हणते, ताई साहेब तुम्ही थांबा, मी जाते, माझ्या पाडसांची काळजी घ्या. मोठी हरिणी म्हणते, नाही तू थांब, मी जाते. हरिण म्हणतो, तुम्ही दोघी थांबा, मी जातो. कोणीच कुणाला जाऊ देईना. वनातले पशु आहेत पण किती प्रेम आहे. माणसांना आपलं प्रेम कुठं हरवलं याचा अभ्यास करा. हे वनातले पशु आहेत, किती प्रेम आहे त्यांचं. वनातला हरिण बायकोला सोन्याचे झुंबर देत नाही. वनातला हरिण पत्नीला सोन्यातला गळ्याचा हार देत नाही. सोन्याचा हार नाही देत, तिला भरजरी साडी सुद्धा देत नाही. पण त्यांचं प्रेम पहा. प्रेम हे वस्तूवर नसतं, प्रेम हे आपल्या माणसाच्या अंतःकरणावरती असतं. याचा अभ्यास करा. मालकानं सोन्याचे दागिने दिले तरच मालकावर प्रेम, मग चहा काय पोहे काय. महिना पगार हातात नाही दिली की डोळे मोठे काय केले, नागफुड्या काय फुगल्या, चालले माहेरला का चालली, काय कमी पडलं तुला. म्हणे मला संक्रांतीला साडीच नाही घेतली. साडी चोळीवरती प्रेम नसतं माझ्या ताईंनो. तुमच्या अंगावर किती अलंकार आहेत हे अजिबात महत्वाचं नाही. एका सौभाग्यवतीच्या जीवनातला सगळ्यात मोठा अलंकार तिच्या कपाळावरचं कुंकू आहे. हा सगळ्यात मोठा अलंकार आहे. याची किंमत जाणार, बाकी सगळं मिळालं म्हणून समजा. आणि हेच तुम्हाला कळलं नाही तर तुमच्या जीवनाला काहीच अर्थ नाही. कथा आणि कीर्तन ऐकून सोडून देण्यासाठी नाहीत, आपलं जीवन सुंदर बनवण्यासाठी आहेत. तुम्हाला जगणं कळालं पाहिजे, आपल्या परिवारातल्या माणसाचं महत्त्व कळालं पाहिजे, कुटुंबातलं प्रेम टिकून राहिलं पाहिजे. घरात एका आईची, एका ताईची, पत्नीची काय जबाबदारी आहे ही तुम्हाला कळाली पाहिजे. पती परमेश्वराची काय जबाबदारी आहे घरामध्ये तेही कळालं पाहिजे. सगळ्यांना सगळं कळालं पाहिजे. याच्यासाठी कथा आणि कीर्तन ऐकावं लागतं. काय त्या हरणांचं प्रेम. सगळे म्हणतात सगळेच जाऊ, नाही कुणीच थांबायचं पाठीमागे. छोटी छोटी पाडसं म्हणतात, बाबा आम्ही पण मरतो तुमच्या सोबत. पाठवताना 3 पाठवले होते, येताना 4 आगाऊ आले हरिण.
आता 7 हरणांचा कळप आला. रात्रीचा 4था प्रहर. त्या भिल्लानं पाहिलं, शॉकिंग झाला तो. अरे हे कसलं आश्चर्य आहे, कसला प्रामाणिकपणा आहे, कसली सत्यता आहे. वनातले जीव वचन देत आहेत तर त्यांनी ते पूर्ण केलंय. ज्यांना ज्यांना पाठवलं ते 4 जास्तीचे घेऊन आलेले आहेत. मोठा हरिण म्हणत होता, व्याध दादा मला अगोदर मार. त्या हरिणी म्हणतात, नाही आम्ही पतिव्रता आहोत, आम्हाला अगोदर मार आणि सौभाग्यवतीचं मरण येऊ दे. छोटी छोटी पिलं म्हणतात, दादा अगोदर आम्हाला मार, नंतर आमच्या आई बाबाला मार. व्याधाचे डोळे पाणावले, डोळ्याला आसवं लागली. त्याला काय करावं सुचना, गोंधळला तो भिल्ल. झाडावरून खाली उतरायला लागला. हाताचा झटका बसला आणि बेलाची पानं तुटून पडली. उतरणार, पाय अडकला फांदीमध्ये, उलटा झाला. सळईतलं पाणी सगळं शिवलिंगावर पडलं. शिळ्या भाकरीचं गाठोडं होतं, प्रसाद म्हणून देवाच्या शिवलिंगावर पडलं. जसा उलटा झाला त्याचं मस्तक शिवलिंगाला लागलं आणि त्याला भगवान शंकराचं पूजन दर्शन झालं. साक्षात भगवान भोलेनाथ प्रगट झाले. नमः पार्वती पती शिव हर हर महादेव प्रगट झाले. हा घाबरला, गोंधळला, गडबडला, काय करावं, कुठं पळावं सुचच ना. महादेव म्हणतात, घाबरू नको, ही शिवरात्रीचा दिवस आहे आजचा. तुझ्याकडनं सहज पूजा घडली रे. 4 प्रहर तू पूजा केली बेलाला आणि पाण्यानं. शिळ्या भाकरीचा कासेनं प्रसाद दाखवून तुम्हाला नैवेद्य दिलास, नैवेद्य दाखवून भोग लावलास. मी तुझ्यावर खुश आहे, सांग तुला काय पाहिजे. देवा खरं सांगू तुम्हाला, मला माहितीच नाही आज शिवरात्र आहे आणि मी ठरवून तुमची पूजा नाही केली. ही शिकार, ह्या हरणांची शिकार करण्याच्या छंदात तुमची पूजा माझ्याकडनं घडली. तुम्हाला द्यायचंच असेल तर या हरिणांना द्या, मला नको. महादेव म्हणते, व्याधा त्या हरिणांना आशीर्वाद देतो. हे हरिण आकाशामध्ये 7 तारामंडल बनतील. आणि व्याधा तुलाही आशीर्वाद देतो. राम हे माझं आराध्य आहे. त्रेतायुगात तू रामाचा मित्र बनशील केवट, आणि तुझं चरित्र रामचरित्राला जोडल्या जाईल. तुझं चरित्र अजर अमर होईल. आणि तू तोडलेलं प्रत्येक वेलाचं पान माझ्या शिवलिंगावरती पालथं पडत होतं, सोयीचं नाही, उलट. तुझी आठवण म्हणून भविष्यात जी कोणी मला बेलाचं पान अर्पण करतील तर ते बेलाचं पान मी असं स्वीकारेन. असं, हा बेलाचा जो भाग आहे हा मऊ आहे आणि इकडनं शिरा आहेत. तर जो मऊ भाग आहे तो शिवलिंगाला स्पर्श केला पाहिजे. असा ह्या दोन्हीच्या मध्ये ही दांडी जी आहे, इथं मधाचा स्पर्श करून जर शिवलिंगावरती आपण असं बेलपान वाहिलं तर आपल्या काही सुप्त मनोकामना असतात. त्या सुप्त मनोकामना मध लावून असं बेलपान, दांडी आपल्याकडे असावी, अशा हिशोबात जर शिवलिंगावर अर्पण केलं तर आपल्या सुप्त मनोकामना पूर्ण होतात. असं बेल वाहिल्यानंतर महादेव म्हणतात, इथून पुढे भविष्यात जो कोणी मला बेलपान वाहील तर असं बेलपान मी स्वीकारेन, तुझी आठवण म्हणून. आणि व्याधा इथे शिवलिंग प्रगट होईल, ते जग विख्यात होईल तुझ्या नावानं, व्याघ्रेश्वर नावानं. बोला व्याघ्रेश्वर भगवान की जय. भोलेनाथ खूप खुश झाले. भिल्लाला आशीर्वाद दिला, हरणांना आशीर्वाद दिला. सगळे मिळून भजन करायला लागले. आपल्या सगळ्यांच्या उत्साहानं हा कार्यक्रम अधिक सुंदर होतो आहे. आपल्याला कथेला पुढे घेऊन जायचं आहे. महादेवासारखा भोळा देव नाही. आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या
करा हे भोळ्या महादेवा. भगवान भोलानाथ, दीनानाथ, उमानाथ अतिशय भोळं दैवत. बेलाचं पान फूल आपण द्यावं, त्याने प्रसन्न व्हावं. शिवलिंगांचे काही प्रकार आहेत माझ्या ताईंनो. शिवलिंगाचे 4 प्रकार आहेत आणि खूप प्रकार आहेत. पहिलं शिवलिंग आहे स्वयंभू शिवलिंग, दुसरं आहे प्रतिष्ठित शिवलिंग, तिसरं बिंदू शिवलिंग, चौथं चल शिवलिंग आणि 5वा उपप्रकार गुरु शिवलिंग. स्वयंभू शिवलिंग म्हणजे जे भूगर्भातून प्रगट झालेलं आहे, नाही घडविला नाही बैसविला, स्वयंभू. स्वयंभू शिवलिंगाचा प्रभाव हा अद्भुत आहे. देवर्षित तपसा तुष्ट सन्निधार्थ तु तत्र वै पृथ्व्यन्तर्गतः शर्वो बीजं वै नादरूपता. स्वयंभू शिवलिंग जे भूगर्भातून आपोआप प्रगट होतं, त्या शिवलिंगाच्या पूजनानं जीवाला ज्ञान प्राप्त होतं. शिवमहापुराण ग्रंथात सांगितलंय, तल्लिंग पूजया ज्ञानम स्वयमेव प्रवर्धते सुवर्णरजतादो वा पृथिव्यास्थंडिले पिवा. स्वयंभू शिवलिंगाच्या पूजनानं ज्ञानाची प्राप्ती होते. आपल्या परिसरात कुठेतरी असेल स्वयंभू शिवलिंग जे भूगर्भातून प्रगट होत आहे, या पंचकृषीत कुठेतरी असेल. दुसरं शिवलिंग आहे बिंदू शिवलिंग. बिंदू शिवलिंग म्हणजे चांदीचा, सोन्याचा, तांब्याचा पत्रा आणि त्याच्यावरती ते छापलेलं किंवा पेपरवरती शिवलिंगाचं चित्र काढलेलं, ओमचा आकार काढलेला, 12 ज्योतिर्लिंगाची फ्रेम आणलेली, त्याला बिंदू शिवलिंग म्हणतात. अशा शिवलिंगाच्या पूजनानं घरामध्ये क्लेश होत नाही आणि रोगराई येत नाही. स्वहस्तलिखितं लिंगम शुद्ध प्रणमवंत्रकम यत्र लिंगम समालिख्य प्रतिष्ठावाहनं चरेत. हे जे बिंदू शिवलिंग आहे, तर यानं क्लेश येत नाही, रोगराई होत नाही. जरा तुम्हाला आठवावं म्हणून सांगते. जुन्या काळामध्ये घरात लेकरू जन्माला आलं की कौतुकानं काही लोक खेळण्या, चैन, गळ्यातली साखळी वगैरे घेऊन यायचे, पण कोणी कोणी माणसं गळ्यातला लेकराला ओम आणायचे. ओम. लहान लेकराला सोन्याचं काय महत्त्व, तरी पण त्याच्या गळ्यात ओम घालायचे जुन्या काळात. नंतर ते फॅशन म्हणून घालायला लागली लोक, पण पूर्वीच्या काळात ओमचा अर्थ असा होता, ओम हे बिंदू शिवलिंग आहे आणि ते जर गळ्यात असेल तर रोगराई आणि क्लेश येणार नाही. हे बिंदू शिवलिंग आहे. तिसरं आहे प्रतिष्ठित शिवलिंग. प्रतिष्ठित शिवलिंग म्हणजे देव ब्राह्मणांनी मंत्र उच्चार करून त्याच्यामध्ये प्राण ओतलेले आणि त्याची स्थापना केलेली. अशा प्रतिष्ठित शिवलिंगाच्या पूजनानं आयुर्विद्या यशोबलम, आयुष्य, विद्या, यश, बल, धन या सगळ्या गोष्टींची प्राप्ती होते. तल्लिंग पूजया नित्यं पौरुषैश्वर्यमाप्नुयात् महद्भिर्ब्राह्मणोश्चापि राजभिश्च महाधने. आपल्या गावामध्ये स्वयंभू शिवलिंग शिवमंदिर आहे आपल्या गावात, की ते फार जुन्या काळामध्ये स्थापन केलेलं आहे. अशा शिवलिंगाचं पूजन आपल्याकडनं जर घडलं आणि तेही नित्यानं सातत्यानं घडलं
तर महादेवाची विशेष कृपा आपल्यावरती होते. प्रतिष्ठित शिवलिंग, भले आपण मूर्ती आणली शिवलिंगाची, त्याची स्थापना केली, तर त्याचं महिमान, त्याचं महात्म्य अद्भुत आहे. प्रतिष्ठित शिवलिंगाची ताकद किती आहे पहा. रामराया अयोध्येतून जसे जसे वनवासाला निघाले ना, राम रोज शंकराची पूजा करत होते. भजन करी महादेव आणि रामपूजी सदाशिव. राम रोज महादेवाची पूजा करत होते. आणि आपल्यासारखे घरी होते का राम वनवासात होते. राम काय करायचे, जिथं मुक्कामाला ना दुसऱ्या दिवशी तिथं वाळूचं शिवलिंग बनवायचे आणि तिथंच महादेवानं नदीच्या काठावरती आपल्याला रामानं स्थापन केलेले शिवलिंग पाहायला मिळतात. आमच्या बीड जिल्ह्यात भरपूर तसे शिवलिंग आहेत की जी रामानं स्वतः स्थापन केलेले. नाशिकच्या भागातून जसा जसा नदीच्या कडेनं गोदावरीच्या काठानं प्रवास व्हावा, त्या काठावर सुद्धा जिथे मारीच नावाचा हरिण देवानं मारला, तिथं रामरायानं संकटेश्वर महादेवाची स्थापना केलेली. आणि मागच्या वर्षापासून शिवरात्रीला त्या संकटेश्वरावर शिवकथा रामकथा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. मागच्याही वर्षी केली, याही वर्षी त्या भाविकांनी, त्या गावाचं नाव आहे नेवरगाव, तर तिथं कथा करण्याचा योग प्राप्त झाला. नदीच्याच काठावरती आहेत ते. तर ही रामरायानं स्थापन केलेली शिवलिंग आहे, ती स्वयंभू, ती प्रतिष्ठित शिवलिंग आहेत. आणि ती आजही लोक त्याची पूजा अर्चा करतात आणि ते शिवलिंग, त्यातून मिळणारे आशीर्वाद लोकांना प्राप्त होतात. प्रतिष्ठित शिवलिंगाची ताकद काय हे तुम्हाला, ती कथा फार मोठी आहे, मी उद्याच्या सत्रात सांगेन तुम्हाला. फार मोठी कथा आहे. प्रतिष्ठित शिवलिंगाला कधीही साधारण समजायचं नाही. प्रतिष्ठित शिवलिंगाच्या पूजनानं रामरायाच्या कार्यात यश प्राप्त झालं. रामाचं काम तर फार अवघड होतं, सीतेला प्राप्त करणं. त्या कार्यात यश मिळालं. आपल्या जीवनात तर रामा एवढ्या अडचणी नाही आहेत, आपल्या जीवनाला नक्कीच यश प्राप्त होईल. पण रामानं जशी भक्तिभावानं शंकराची पूजा केली ना, तशी आपण पूजा करायला पाहिजे. हे आहे प्रतिष्ठित शिवलिंग. चौथा आहे चल शिवलिंग, जे शिवलिंग एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती हलवता येतं. ते शिवलिंग कसं आपल्या देवघरातलं स्फटिकाचं, पंचधातूचं, चांदीचं, पाऱ्याचं, हे जे पूजेमध्ये असतं ना छोटंसं शिवलिंग. आणि देवघरात शिवलिंग ठेवावं का, तर त्याचं उत्तर आहे हो. कधी कधी प्रश्न पडतो की देवघरात शिवलिंग ठेवावं का न ठेवावं. देवघरात शिवलिंग असतं का. देवघरामध्ये धातूचं शिवलिंग ठेवा. ते पितळी असेल, स्फटिकाचं असेल, पाऱ्याचं असेल, पंचधातूचं असेल, चांदीचं असेल, असं शिवलिंग तुम्ही ठेवा देवघरात. पण कधी कधी जुने पुरातन दगडी शिवलिंग आलेले असतात पहा आपल्या घरात पिढ्यानपिढ्या. आपल्याला प्रश्न पडतो की ते शिवलिंग कुठं ठेवावं. दारात तर ठेवायला जागा नाही, तुळशीमध्ये ठेवता येत नाही. दगडी शिवलिंग एक तर तुमच्या जवळ बेलाचं झाड कुंड्यामध्ये असेल तर त्याच्यात ठेवा. बेलाचं झाड नसेल तुमच्याकडे आणि जागाच नाही देवघराशिवाय, तर देवघराच्या समोर, देवघरात नाही, देवघराच्या समोर एक थाळी घ्या अशी उंच, किंवा ते गंगाहाळी असते बा, गंगाळा म्हणतो आपण त्याला ग्रामीण भाषेमध्ये, तर त्याच्यात ते ठेवून 3 पायीवरती एक मटका ठेवा. त्यातलं पाणी टिप 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 त्या शिवलिंगावर, त्या दगडी शिवलिंगावर पडलं पाहिजे. अशा हिशोबात शिवलिंग ठेवा. ही शिवलिंगाची व्यवस्था. आणि मग महादेव त्यांना प्रसन्न होऊन आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतात. ते दगडी असेल पाषाणाचं तर 3 पायीवरती मटका ठेवून खाली एक भांड ठेवायचं, पात्र, आणि त्याच्यात शिवलिंग ठेवायचं की जेणे कारणानं त्याच्यावरती अखंड पाणी पडेल. चल शिवलिंग, जे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती हलवता येतं. या चल शिवलिंगाच्या पूजनानं माणसाला निर्भयता प्राप्त होते, भय राहत नाही.
आपण आपली काळजीच घ्यायची नाही, महादेवच आपली काळजी घेतात. आणि 5वं शिवलिंग आहे गुरु शिवलिंग. आपल्या जीवनात आपण गुरु केलेले असतील तर गुरुचा उजवा पाय, उजव्या पायाचा अंगठा ते गुरु शिवलिंग आहे. एक वेळेला गुरुचं रूप लक्षात नाही राहिलं तरी चालेल, पण गुरुचे चरण आपल्या चित्तात असले पाहिजेत. हे ज्याच्या चित्तामध्ये आहे त्याला गुरु शिवलिंगाचं पूजन घडतं आहे. कारण गुरुचं किती महात्म्य आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा, गुरु विना देव तुझा पाहणारी जय लोकी, गुरु विना देव तुझा पाहणारी जय लोकी. गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा सागर, गुरु हा धैर्याचा डोंगर, कदा काळी जळमळेना, गुरु हा धैर्याचा डोंगर, कदा काळी जळमळेना. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरुची चरण सेवा ही गुरु शिवलिंगाचं स्वरूप पूजन आहे. आणि सहज भोळी भाबडी वेळी वाकडी जरी आपल्याकडनं सेवा घडली तर महादेव आपल्यावरती कृपा करतात, आपल्या जीवनातल्या अडचणी संपवतात. या जगाला सुख देण्याचं काम महादेवानं केलंय. मी कालच बोलले, अमृत पिणारे देव आहेत, पण विष पिऊन जगाला तारणारे महादेव आहेत. महादेव जगत कल्याणासाठी विष कसं ग्रहण करतायत आपण ते झाकी रूपात पाहणार आहोत. मंथन चालू केलं आणि समुद्र मंथन चालू असताना समुद्रातून एक 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 रत्न बाहेर निघू लागले. समुद्र मंथन चालू आहे. स्वर्गातलं सगळं ऐश्वर्य समुद्रामध्ये पडलेलं होतं. ते सर्व ऐश्वर्य प्राप्त करायचंय. देवांचं आणि राक्षसांचं संगनमत झालेलं आहे. आणि देवता आणि राक्षस मिळून समुद्राचं मंथन करतायत. एक एक रत्न त्यांना प्राप्त करायचं आहे. सर्वप्रथम समुद्रातून विष बाहेर आलं आणि ते विष पाहून सर्व देवता घाबरले. ते विष कोण घेणार, कोण घेणार? ते विष घेतलं आणि सर्वांनी महादेवाला नेऊन दिलं. सर्वजण महादेवाकडे आले. भोलेनाथ, भोलेनाथ हे विष घ्या, जगाच्या कल्याणासाठी विष घ्या. आणि महादेव जगत कल्याणासाठी विष प्राशन करताय. नमः पार्वती पदे शिव हर हर महादेव. महादेवानं विष घेतलं, डोळे बंद केले आणि भोलेनाथ रामाचं भजन करू लागले. पुन्हा समुद्र मंथन चालू झालं. चला समुद्रमंथन चालू झालं. कामधेनु गाय उच्च श्रवा नावाचा घोडा, ऐरावत हत्ती, अप्सरा, पारिजात वृक्ष, कौस्तुभ मणी, मदिरा, लक्ष्मी
धनुष्य चंद्र अनेक 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 रत्न प्राप्त होत आहे. आणि जेव्हा समुद्रामधून अमृत बाहेर आलं, त्या अमृतासाठी देवता आणि राक्षस भांडण करायला लागले. आम्हाला अमृत पाहिजे. अमृतासाठी भांडण करू लागले. राक्षसाची देवाची भांडणं लागली. आम्ही अमृत पिणार, आम्हाला अमृत पाहिजे. पण यांचं भांडण मिटवण्यासाठी साक्षात भगवान परमात्मा मोहिनी रूपामध्ये प्रगट झालेले. मध्ये रस्ता करा. आणि सगळेजण देवाकडे पाहायला लागले. अरे ही कोण आहे? ही एवढी सुंदरी, ही सुंदरी कोण आहे? अमृतासाठी तुम्ही भांडण करू नका, मी तुम्हाला अमृत वाटतो. देवता हाताची ओंजळ करून उभे आहेत. राक्षस हाताची ओंजळ करून आहेत. भगवान नृत्य करत 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 राक्षसांना फक्त फसवतायत, भुलवतायत आणि त्यांना हुलकावणी देऊन भगवान परमात्मा देवांना अमृत देतायत. देवता हाताची ओंजळ करून अमृत पिताय. देवता अमृत पिताय. राक्षसांना फसवल्या जातंय. राक्षस अमृतासाठी हात पुढे करतात. आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या. पण राक्षसांना मिळत नाही. राक्षसांना वाटतंय आम्हाला अमृत पाहिजे, पण त्यांना मिळत नाही. आम्हाला द्या. पण मोहिनी भगवान त्यांना फसवतात आणि देवता शांत चित्ताने अमृत पान करतात. राक्षस म्हणतायत काय सुंदर आहे ही, किती सुंदर दिसते, किती छान दिसते. राक्षस म्हणतोय ए तू सुंदर का मी सुंदर? राक्षसाला वाटतंय मी किती सुंदर दिसतो, ही किती सुंदर आहे. आणि भगवान परमात्मा राक्षसांना फसवून देवतांना अमृताचं दान देतात. देवतांना अमृत पाजून भगवान परमात्मा तृप्त करतात. मोहिनी राज भगवान की जय. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.